मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहतोय धर्माबाद तालुक्यामध्ये धर्माबाद नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीला जवळपास 1 महिन्यापासून मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली होती। त्याप्रमाणे पाहतोय धर्माबादमध्ये सर्व पक्षांनी जोरदार बाजी मारली होती आणि संपूर्ण त्यांनी मजबूत तयारी केली होती। त्याचप्रमाणे मराठवाडा जनविकास पार्टी यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं आणि मोठी तयारी केली होती। त्याचप्रमाणे आपल्यासोबत सर्व मराठवाडा जनविकास पार्टीचे जवळपास 15 उमेदवार निवडून आले। त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाचे संगीता महेश बोलमाड आणि महेश शंकर बोलमाड यांनी सुद्धा आपल्यासोबत सर्व उमेदवार आहेत। आपण आजच्या विजयाबद्दल आपल्याला काय वाटतं? आम्हाला आजच्या विजयाचा खूप आनंद वाटतो आणि जनतेने आमच्यावर जे प्रेम दाखवलं आम्हाला एकदम खूप सगळ्या जनतेचे मी आणि आमचा पूर्ण मराठवाडा पक्ष पूर्ण धर्माबादच्या जनतेचा खूप खूप आभारी आहोत। आणि हा विजय फक्त आणि फक्त धर्माबादच्या मतदार बांधवांचा आहे, धर्माबादच्या सगळ्याच जनतेचा। सर्व पक्षांनी जोरदार तयारी लावली होती। त्याप्रमाणे आपली एक आगळी वेगळी होती, कोणती सभा सुद्धा झाली नाही। त्या माध्यमातून लोकांना आपल्याला आशीर्वाद दिले काय? लोकांनी तर भरभरून आशीर्वाद दिले, पण आमची टीम मराठवाडा जनहित पक्षाची पूर्ण टीम एकदम सूक्ष्म नियोजन केलेलं आहे। कुठं कमी जास्त होत असते, पण आम्ही कुठंच असं नियोजनात कमी पडलो नाही आणि कितीही नियोजन केलं, काही केलं, लास्टला जे रिझल्ट सांगतात ते जनता सांगते। आज जनतेने तेच रिझल्ट दाखवून मोठमोठे राष्ट्रीय पक्ष आहेत आणि त्याला पाठिंबा आहे। तुमचा नवीनच पक्ष स्थापन करून तुम्ही मोठी जोरदार बाजी मारलात, याबद्दल काय? कितीही मोठे पक्ष असले तर जनता जनार्दन समोर सगळे फिकेच आहेत, त्यांचा निर्णय हा तुमच्या समोर आहे। आपण काय म्हणतो? मराठवाड़ा जनहित पार्टी का जो हमारे को जो अपेक्षा थी, 17 लोगों की हमारे को अपेक्षा थी, 2 लोग हमारे बहुत कम वोट से गिरे, इसलिए थोड़ा हमारे को जो है ना कहाँ तो भी वो भर के हम निकालेंगे वो 2 जगह का। वो आगे वैसा कुछ होना नहीं, बाकी के पूरे अनेक पक्षांनी आपल्या विरुद्ध मोठी घोषणा केली होते। मग आपली आता काय नियोजन असेल नगरपालिकेवर? आमचं फक्त विकासाचा घोषणा करने का नहीं, हमारे करके बताने का है। घोषणा तो बहुत कोई भी पक्ष आते करके बताते, करके बताने का है। आपण एक निवडून आलात, आपण एक महिला म्हणून काय आहे सर्व महिलांना धर्माबाद तालुक्यात? ते फक्त धर्माबादचा विकास हेच आमचा अजेंडा आहे। त्याच्यात जे काही विकासात मुद्दे येतील आणि धर्माबाद स्वच्छ सुंदर बनवण्यासाठी काय आम्ही करू शकतो त्या प्रत्येक कामामध्ये आम्ही अग्रेसर राहून करू। एक सर्व उमेदवारांच्या वतीनं पाटील आपलं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे असेच आहे की सर्व मतदार आज सर्व अध्यक्षपदाला निवडून दिलं, याची तयारी पूर्वीपासूनच होती आमची। आमच्या छोट्या छोट्या कॉर्नर मिटिंग घेतल्या आम्ही आणि एवढं प्रेम भेटलं खरंच, म्हणजे आम्हाला रिझल्ट जेवढी होती त्याच्यापेक्षा काहीतरी थोडी जास्तच अपेक्षा मिळाली। मध्ये चर्चा आपण एक मार्गदर्शक म्हणून पूर्ण पाठिंबा नाही, मार्गदर्शक मी एकटा नसतो, असं नसते, एकट्यानं काही होत नसते, एकटा माणूस बोलत असतो, पण हे सर्व जनतेचं प्रेम आहे। मागील 7-8 वर्षापासून तो मेहनत केला आणि मागच्या 2 महिन्यापासून विशेष म्हणजे त्यानं खूप मोठी एक सूक्ष्म तयारी केलं। आमची टीम आहे, या टीममध्ये आम्ही सर्वांनी मिळून तयारी केलं, पण शेवटी जनतेचं प्रेम खूप होतं। तरुणांनी तर एकदम म्हणजे खूप प्रेम दिलं त्यांना आणि सर्व भागामध्ये आमचं खूप लीड मिळाली। तर भविष्यात आम्ही सर्वजण खूप छान कार्य करू। धन्यवाद, सर्व मतदारांचं धन्यवाद। धन्यवाद। आपल्या धर्माबाद तालुक्यातील युवा आपल्या सर्व पाठीशी होते, त्याचप्रमाणे युवाबद्दल काय आणि आपलं काय प्रतिक्रिया? मी धर्माबादचा पूर्ण जनता जनार्दन आणि आमच्यावर आशीर्वाद खूप मोठा आशीर्वाद ठेवलाय आणि त्यांना सगळ्यांना एक अपेक्षा आहे आमच्या सगळ्या टीमकडून की धर्माबादसाठी काही खूप चांगलं होईल म्हणून, आणि त्यांना जेवढी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीनं जास्त करण्याची आमची ही इच्छाशक्ती आहे। आणि स्पेशली मी धर्माबादच्या सर्व मतदारांचा खूप आभार व्यक्त करतो, खूप धन्यवाद देतो। आणि स्पेशली खास करून जेवढे धर्माबादचे युवा वर्ग आहे त्यांचं मोलाचं योगदान आमच्या पक्षासोबत आमच्यासोबत राहिलेलं आहे। आमचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व धर्माबादचे युवा, आणि नक्कीच येणाऱ्या काळात आम्ही युवांना प्रेरणा देण्यासाठी काहीतरी एक धर्माबादमध्ये आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून त्या युवांसाठी काहीतरी संकल्प करण्याचा आमचा प्रयत्न राहील। धन्यवाद। तिथं कोणताही पक्ष नसताना मराठवाडा जनविकास पार्टी नवीनच पक्ष स्थापन करून एक आगळा वेगळा संपूर्ण मराठवाड्यामध्ये एक नगरपालिकेवर झेंडा रोवलेला आहे। खरोखरच
या पक्षाने जोरदार बाजी मारल्याने सर्व धर्मवादकरांचं प्रेम आणि धर्मवादकरांनी या मराठवाडा जनविकास पार्टीला दिलेलं आहे. आणि आताच अध्यक्षपदाचे उमेदवार महेश शंकर बोलावा यांनी जनतेची जे जी इच्छा आहे, जे आम्ही आश्वासन केलं ते पूर्ण करण्याचा त्यांनी आजच्या या नगराध्यक्ष पदाची त्यांनी स्वीकार करून आणि नमस्कार. आपण पाहू शकतो आज धर्माबाद शहरामध्ये मराठवाडा जनविकास पार्टीचा मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे. त्याप्रमाणे आपण संपूर्ण पाहतोय धर्माबाद शहरातील जनता या मराठवाडा जनविकास पार्टीचे सर्व उमेदवार आणि सर्व मित्र परिवारांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यासाठी ते एकत्र जमलेले आहेत. आपण पाहू शकतो संपूर्ण आता उमेदवार थोड्याच वेळात येतील. या ठिकाणी संपूर्ण सर्व मित्र परिवार आणि मराठवाडा जनविकास पार्टी सर्व प्रेमी या ठिकाणी आपण थांबलेले आहेत. आपण पाहू जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.